झाला म्हणजे आपण तिकडे आपली टोले होती तिकडे ऊस तोडायला. आपण तिकडे खोंड बघितलं, एक व्यापारीकडे होते. बरोबर. 2 वासरू घेतले होते आपण 22,000 मध्ये. पण आम्ही म्हणजे गाडा बैलसाठी घेतलं होतं, पण ते सक्सेसफुल झालं. ते आम्ही म्हणजे शर्यतीला उतरवलं. तर नमस्कार मंडळी, जय खानदेश. नमस्कार. आपल्या खानदेश भागामध्ये वडगाव मुल्लानी या ठिकाणी जे मैदान आहे, त्या मैदानात एक गरीब घरचा बैल म्हणजे ऊस तोडीचं काम करता, पण नाद आहे त्याच्यामुळं बैलाला गुलालात ठेवण्याचं काम करताय. बरं, नमस्कार दादा. नमस्कार. नाव सांगा तुमचं. बोला विजय कारभारी पवार. असं आहे. आणि गाव कोणतं आहे तुमचं? बजरंगवाडी, खडकी बजरंगवाडी. खडकी बजरंगवाडी. हा. बरं, आता बैल म्हणजे आता तुम्ही खरेदी वगैरे कुठून गेला होता? खरेदी तिकून याच्या मालशरजवरून. माळशिरसवरून गेला होता. म्हणजे तिकून म्हणजे आता आपल्या चाळीसगाव भागामध्ये पण असे शर्यतीचे खोंड आपल्याला पाहायला भेटतात, पण तिकून म्हणजे कसा विषय झाला? म्हणजे आपण तिकडे आपली टोले होती तिकडे ऊस तोडायला. आपण तिकडे खोंड बघितलं, एक व्यापारीकडे होते. बरोबर. 2 वासरू घेतले होते आपण 22,000 मध्ये. पण आम्ही म्हणजे गाडा बैलसाठी घेतलं होतं, पण ते सक्सेसफुल झालं. ते आम्ही म्हणजे शर्यतीला उतरवलं त्याला. बरोबर. आम्हाला वाटलं नव्हतं वासरू पडलं असं, पण वासरू पडला. बरोबर. म्हणजे आज तुमचं नाव प्रत्येक मैदानात ते कोणी चेहरा बघितल्यावर ओळखून घेतो की रॉकेट आहे बुवा. बरं, आता याचं नाव रॉकेट ठेवणे मागचं कारण काय? म्हणजे आता तो पल्ल्याचा टायमाला आहे ना, दिसायचा तसा त्याच्याकरता रॉकेट ठेवा त्याचं नाव. असं आहे. आणि याचं नियोजन वगैरे कोण करतं? काय घरच्या घरच करते आम्ही. असं आहे. आणि बैलाचा संघर्ष काय सांगणार? म्हणजे आता बैलाला जसं की गरीबाला बैल भेटत नाही किंवा पैऱ्यांना त्रास होतो बुवा असं. आम्ही ऊस तोडायला होतो ना, तेव्हा मत रस्त्याला घेऊन जायचा, कसे पण बैलांमध्ये हाकलायचा. बरोबर. मग ऊस तोडून आले आम्ही, तेव्हापासून त्याचं थोडं चांगलं नियोजन चालू आहे. बरोबर. आल्यापासून हे गुलाल झाले, जाईल तिथं गटपास होतंय, पण सीमेला काही ना काही थोडं होऊन जात आहे आमच्या. बरोबर. तर बघू शकता मित्रांनो, प्रत्येक मैदानात गटपास आहे. आणि दाताला कसा आहे आता? चौसा आहे. 4 दात आहे. हा, बघू शकता. आणि आदत वयात आणि दुसऱ्याच्या वयात त्याने एकदम धुमाकूळ घातलेला एकदम असेल. धुमाकूल. असं आहे. बिनजोडा ओपनच्या गाड्या खेळल्या त्यानं, हा. दुसऱ्यामध्ये लागत नव्हत्या त्याच्या गाड्या. असं आहे. आणि आता मैदानाला याय जायचा खर्च कुठून, म्हणजे काय काय काम वगैरे चालतं? बाजरी कापून आम्ही काम करून मग खर्च करते. बघू शकता मित्रांनो, शेतीचा नाद करून, शेतीचे सर्व कामं करून बैलगाड्याचा नाद केला जातो. बरं, या बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला आता काय पाहायला भेटतंय? आता प्रत्येक जण बैल घेऊन मैदानात येतोय, पण आता स्पर्धक जास्त झालेले आहेत. तर आता काय वाटतं, बैलगाडी क्षेत्र म्हणजे कसं, कोणत्या नजरेनं पाहतं? जे बैलगाडी क्षेत्र आहे ते अलगच नांद आहे. बरोबर. आम्ही काम करून ते नांद पुरं करतोय. असं आहे. ज्याचा बैल पळतो त्याला ओळखते या क्षेत्रामध्ये. असं आहे. म्हणजे ज्याचा बैल पडतो त्यालाच. ज्याचा पळत नाही त्याला कोणी ओळखत नाही या क्षेत्रामध्ये. क्षेत्र अलग झालं आता पहिलं सारखं नाही राहिलं क्षेत्र. नाही का? आणि आता रॉकेट मागे खंबीर साथ कुणाची? हे सगळं आपलं मित्र परिवार आहे. तिथले जे ते सगळे सोबत राहतात आपल्या. असं आहे. म्हणजे कंटिन्यू सोबत कुठं पण जर गेला बैल तरी येते आपल्या सोबत. ज्या दिवशी मैदान राहिलं ना, त्या दिवशी आम्ही मक्का कापायला जाते ना, तरी ते बंद करून आणि मैदानात येते. असं आहे का? फक्त या बैलासाठी? बैलाचा संघर्ष काय सांगणार? संघर्ष झाला कारण आता मागच्या म्हणजे आता जेव्हा 2 दात होता, 2 दात नंतरून 4 दात झाल्यानंतर लोक बैल द्यायचे नाही. त्या काय विषय? ते विषय असं झाले की म्हातारे आहे का, प्रत्येक वासरू मध्ये बैल हाकलायचं कोणता बी, त्याच्यामुळं बैल गण पलत होता, पण त्याला पैर भेटत नव्हते. बरोबर. आणि आता कसं सांगणार, म्हणजे आता या मैदानात गटपास झालेला आहे, या मैदानाचा आनंद काय? या मैदानात डायरेक्ट सुट्टा गटपास केलेला आहे. सुट्टा गटपास केलाय, फक्त आता नशिबाच्या पुढे नाही चालता येणार. आता सीमेला नशिबाने जर साथ दिलं तर 100% गुलारमध्ये राहू. असं आहे. आणि आता याचं खाद्य वगैरे काय, खुराक वगैरे काय चालू आहे त्याला? काय बुलेट राजा चालू आहे फक्त. असं आहे. फक्त बुलेट राजा. बरं, शेती वगैरे पण आहे तुमच्याजवळ? शेती वगैरे. असं आहे. किती शेती? असं जे म्हणजे तर बघू शकता मित्रांनो, फक्त बैलाचा नाद आहे. आणि त्यांनी कामासाठी घेतलेला होता रॉकेट, पण पूर्ण खानदेश भागात या रॉकेटचं नाव चर्चेत आलेलं आहे. आणि याच्या मागे भरपूर मेहनत सर्वांनी घेतलेली आहे. बरं, आता म्हणजे आता याचा खरेदी विक्रीचा काही विषय आला होता काय? 11 लाखामध्ये मागितलं त्याला, पण आपण दिलं नाही. त्याचं एक कारण आहे, मी जेव्हा त्यांना चराला घेऊन जायचं ना, तिथे त्याला साप चावला होता. साप चावल्यामुळे त्याच्याकरता दिलं नाही मी. बरोबर.
कारण की आपल्याला माहिती होतं बा आपल्या भविष्यामध्ये काहीतरी करण भाऊ पुढे चालून नाही असं बरोबर आपलं नाव तरी करण त्याच्याकरता दिलं नाही स्वतःपेक्षा जास्त जीव हा असं आहे का? बघू शकता म्हणजे साप चावल्याचा म्हणजे काय विषय म्हणजे साप चावला म्हणजे साप चावाचा विषय काय झालं हा हा की आमचा मोठा गडी हा वासरू चालत होता दोघं बांधाला हा ते साप त्याला चावत होता पण यांनी पाय मोर केलं बरोबर याला चावलं मग त्याच्यामुळं ते विकत नाही याला हा म्हणजे याला विकायचा विषयच नाही का? हा त्याला चावत होता पण त्याचं याने अंगावर घेतलं रॉकेटनी बरोबर आणि म्हणजे आता याच्या पुढे याचा विकायचा विषय जर चांगली मागणी आली तरी द्यायचा विषय येईल का चांगलं जर आलं ना तर करून टाकू आपण असं आहे का? हा हा बघू शकता मित्रांनो बिनजोडचा बेताज बादशाह ओपनच्या गाड्या त्यांनी 2 दातामध्ये आणि आदतमध्ये ठोकलेल्या आहेत बरं नाव काय आहे दादा तुमचं बंडू मोरे असं आहे का काय सांगणार आपल्या रॉकेट बद्दल काय सांगणार तुमच्या गावाचं नाव पूर्ण खानदेश भागात गाजवतोय काय सांगणार आमच्या जवळ आम्ही त्याला बारीक वासरू घेतला होता ना हा हा त्या टायमाला आम्हाला कोणी बैल देत नव्हते हा ज्या टायमाला आमचा रॉकेट पळायला लागलाय हा. आता कोणी मागते आम्हाला पैरा द्या पैरा द्या असं आहे बरं आता गाववाले काय सांगता या बैलाबद्दल कोणते आमच्या गावाले हा आमच्या गावाले पुरेच बैल माग राहते असं आहे का हा 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 म्हणजे रॉकेटने पूर्ण गावाला या बैलगाड्याच्या नादाचा वेळ लावलेला आहे रॉकेट जर कधी शर्यतील निघला ना हा. कामाचे डबे घरी ठेवून पोरं शर्यतीला येणार असं आहे का फक्त रॉकेटसाठी हा अजूनपर्यंत नाराज नाही केलं बा रॉकेटने. नाही का बघू शकता मित्रांनो एकदम गरीब घरातला बैल आहे पूर्ण म्हणजे हातमजुरीवर त्यांचा बैल प्रत्येक मैदानात जातोय आणि प्रत्येक मैदानात गट निघतो फक्त शेमीला काही कारणास्तव 19-20 होत राहतं अहो, आम्हाला 11 लाख रुपये रक्कम लय झाली आमच्या मानाने तरी आम्ही तो बैल दिला नाही बरोबर नांदासाठी बैल ठेवलाय तर नांदासाठी ठेवलेला आहे आणि जर याच्या पुढे जर कोणी चांगली मागणी आली तर 100% हा बैल देणार आहे हा करून टाकू असं चालेल ठीक आहे